की यांच्यापैकी कोणालाही कोर्टामध्ये लढाई लढायला हिंमत नाही। वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी हा पहिल्यापासून मुद्दा उपस्थित केलाय। ईव्हीएम चुकीचं आहे हे मुद्दा मांडणारे पहिले भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर। सुजात आंबेडकरांचे ओपन चॅलेंज। ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे इतर विरोधी पक्षांबरोबर नुकताच निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा मुंबई येथे पार पडला। यावर सुजात आंबेडकरांनी ठाकरे बंधूंना थेट आव्हान केले, तुमच्याकडे जर हिंमत असेल तर कायद्याची लढाई लढून दाखवा, तुमचा डेटा आम्हाला द्या आणि वंचितला साथ द्या म्हणून आम्ही तुम्हाला आधीच आव्हान केले होते। ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी कायद्याची लढाईला सुरुवात केली होती, पण तुम्ही त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीला साथ दिली नाही। वंचित बहुजन आघाडीचं ऐकलं असतं तर आता ही वेळ आली नसती। काय म्हणाले सुजात आंबेडकर? हे त्यांना सिद्ध करता येईल का आणि ते पुरेसा डेटा देतील का आणि ते कोर्टाची लढाई लढतील का, याच्यावरती माझा एक मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतं। वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी हा पहिल्यापासून मुद्दा उपस्थित केलाय। 2004 पासून ईव्हीएम ह्याच्यामधनं घोळतो आणि ईव्हीएम चुकीचं आहे हे मुद्दा मांडणारे पहिले भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि 2004 पासून आम्ही ईव्हीएमच्या विरोधात लढत आलो। विधानसभा 2024 नंतर पण 5 वाजल्यानंतर 76 लाख या महाराष्ट्रामध्ये वाढीव मतदान झाले। हा मुद्दा घेऊन समोर येणारे सुद्धा वंचित बहुजन आघाडी। हे आज जितके पक्ष आहेत ज्यांनी मोर्चा काढला या सगळ्यांना आम्ही खुलं आमंत्रण दिलं होतं की आम्ही ही केस लढणार आहोत, आम्ही याच्यावरती मोर्चे सुद्धा काढणार आहोत आणि आम्ही कोर्टातली लढाई सुद्धा लढणार आहोत। तुमच्या जर डेटा किंवा तुमच्या माहितीमध्ये कुठेही असं आढळलं असेल की की मतांची चोरी झालेली आहे किंवा वाढीव मतदान ऍड झालेलं आहे तर ते वंचित बहुजन आघाडीच्या निदर्शनात आणा। आणि तुमच्याकडे जो उपलब्ध माहिती आहे, उपलब्ध डेटा आहे तो वंचित बहुजन आघाडीला सादर करा आणि आमची जी कोर्टामधली केस आहे ती अजून मजबूत करा। पण तेव्हा ह्यांच्यापैकी कोणीही पुढे आलेलं नाही, ह्याचं कारण मला माहित नाही। जर अंदाज बांधायचा झाला तर मी हाच अंदाज बांधेल की यांच्यापैकी कोणालाही कोर्टामध्ये लढाई लढायला हिंमत नाही। पण आजचा जो मोर्चा झालेला आहे हा मोर्चा मतचोरीचा मुद्दा असला तरी ह्याचं खरं इंटेन्शन हे की या 4-5 पक्षांना दाखवायचं की आम्ही एकत्र आहोत, आमची मारामारी नाही चालली।